आज आपण मकर संक्रांत स्पेशल बिना पाकातले तिळगुळाचे लाडू आणि बर्फी बनवतो आहे आणि सोबतच आपण तिळगुळाची पोळी पण बनवतो आहे। हे लाडू एकदम टेस्टी आणि झटपट होतात आणि ही तिळगुळाची पोळी बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम क्रिस्पी आहे आणि एकदम टेस्टी अशी ही पोळी आहे। ही बरेच दिवस टिकते आणि ही बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बिना पाकातले तिळगुळाचे लाडू बनवतो आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य, आपण हे पॉलिश केलेले तीळ घेतलेले आहे, अर्धा किलो तीळ आहे, गूळ घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला, साधाच गूळ आहे आणि खोबरं घेतलेलं आपण किसलेलं आणि शेंगदाणे घेतलेले आहे। गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणा टाकून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित भाजून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। आता आपले शेंगदाणे तडतडायला लागलेले, त्याला 2-3 मिनिटं व्यवस्थित परतवून घेतोय। आता आपला शेंगदाणा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। आता आपण तीळ भाजून घेतो आहे, त्याच्यासाठी आपण कढईमध्ये तीळ टाकून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर तीळ आपण व्यवस्थित भाजून घेतो आहे आणि कलर त्याचा स्लाइटली बदलेपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहे। साधारण 4 ते 5 मिनिटं लागले मला एवढं परतवायला। आता बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। तीळ आपली व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे, जास्त जर भाजल्या गेली तर ती कडवट लागते। आता आपली तीळ भाजून झालेली आहे आणि एका प्लेटमध्ये आपण तीळ काढून घेतोय। आता आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, ते आपण परतवून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे, कमी गॅसवर व्यवस्थित त्याचा रंग बदलेपर्यंत, लाईट पिंक कलर येईपर्यंत आपण त्याला परतवून घेतो आहे। बघू शकता किती छान कलर आलाय, आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। एवढाच कलरवर भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाहीये। आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय। आता आपण तिळगुळाचे लाडू बनवतोय, त्याच्यासाठी आपण भाजलेल्या शेंगदाण्यामधलं 1/4 कप शेंगदाणा घेतलेला आहे, सालं काढलेले नाहीये आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतोय आपण। आणि आता आपण तीळ जी घेतलेली आहे, भाजून घेतलेली आहे, त्यातली 1 कप तीळ आपण घेतो आहे। हे प्रमाण आहे, याच प्रमाणात घ्यायचं। थोडंफार इकडे तिकडे झालं तरी चालतं, पण साधारण ह्याच प्रमाणात घ्यायचं। 1 कप तीळ आणि 1/4 कप आपण शेंगदाणा घेतलेला आहे आणि या तीळ आणि शेंगदाण्याला आधी आपण फिरवून घेतोय मिक्सरमधनं। बघू शकता किती छान फिरवून घेतलंय, एकदम पावडर करायची नाही, आता थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं। बघू शकता कसं दाणेदार झालेलं आहे आपलं ते। आणि पुन्हा आपण याच्यात गूळ टाकणार आहे, तेव्हा ते नंतर पुन्हा बारीक होणारच आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कपापेक्षा थोडंसं जास्त असं गूळ आहे, त्याचे तुकडे करून टाकून घेतो आहे आणि 1/4 कप आपण भाजलेलं खोबरं पण टाकून घेतो आहे आणि या सगळ्याला मिक्सरमधनं आपण व्यवस्थित फिरवून घेतो आहे। आणि बघू शकता थोडेसे जाडसर असं आपण वाटून घेतलेलं आहे, खूप बारीक नाही आहे आणि खूप जाड पण नाही आहे। बघू शकता कसं दिसतंय आणि याचे आता आपण लाडू वळून घेतोय। आपल्याला हव्या त्या साईजमध्ये लाडू आपण वळून घेऊ शकतो, जेवढा साईज हवा आहे तेवढं पीठ घ्यायचं आणि त्याचे लाडू आपण व्यवस्थित वळून घ्यायचा। खूप मोठा पण नको आहे आणि खूप छोटा पण नको आहे। बघू शकता या साईजमध्ये आपण सगळे लाडू वळून घेतोय। आता आपण एक कटर घेतलेला आहे, बर्फी कटर, आणि त्याच्यात आपण हे तिळगुळ टाकून घेतो आहे आणि त्याला आपण हार्ट शेपची बर्फी बनवतोय। याच्यावर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा ड्राय फ्रूट्स प्रेस करून घेतोय आपण आणि बघू शकता किती छान आपली हार्ट शेप तिळगुळाची बर्फी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही बर्फी बनवू शकता। आता हे चॉकलेटचं मोल्ड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा तिळगुळ आपण टाकून घेतो आणि छान प्रेस करून घ्यायचं आणि या शेपमध्ये आपण आता काढून घेतो आहे। बघू शकता किती छान दिसत आहे, एकदम छान शेप आलेला आहे आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ही बर्फी, या तिळगुळाची बर्फी बनवू शकता। आता आपण हे बर्फी, लाडू आणि आपली हार्ट शेप बर्फी सगळे एका प्लेटमध्ये ठेवून घेतोय। बघू शकता किती सुंदर दिसत आहे सगळं।
हे लाडू फारच सुंदर दिसतात आणि फार टेस्टी लागतात आणि खूप झटपट होतात आणि प्रमाण त्याचं इकडे तिकडे झालं तरी काही प्रॉब्लेम नाही। हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याची बर्फी बनवू शकता आणि लाडू पण बनवू शकता हव्या त्या साईजमध्ये। आता आपलं जे सारण उरलेलं आहे त्याच्यापासून आपण पोळी बनवणार आहे तिळगुळाची। आता हे सारण जरा जाडसर आहे, आपल्याला त्याला एकदा मिक्सरमधून आपण व्यवस्थित फिरवून घेतोय म्हणजे बारीक पावडर त्याची झाली की आपली पोळी जेव्हा लाटू तेव्हा ती पोळी फुटणार नाही आणि तिळगुळ बाहेर निघणार नाही। आता आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। आता सारण आपलं तयार आहे, आपण आता पीठ मळून घेतोय। त्याच्यासाठी आपण 1 कप मैदा घेतलेला आहे। इथे मैद्यामध्ये तुम्ही थोडीशी कणिक पण मिक्स करून घेऊ शकता। त्याच्यात आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून मोहन टाकून घेतो आहे। गरम तेल टाकल्याने एकदम खुसखुशीत होते आपली पोळी आणि गरम आहे एकदम हात टाकायचा नाही, नाहीतर चटका लागू शकतो। थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर हे मोहन आणि मीठ सगळं आपल्या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं। प्रत्येक पोर्शनला मैद्याच्या मोहन लागलं पाहिजे। तेल आणि तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचंही मोहन करू शकता। बघू शकता त्याचा छान गोळा होतोय, याचा अर्थ आपला मुठ्ठी वळल्यानंतर गोळा झाला तर आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता त्याचा एक छान गोळा करून घेतोय। खूप जास्त पाणी एका वेळेस टाकायचं नाही। बघू शकता कसा गोळा झालेला आहे। आता याला थोडा वेळ मळून घेऊन आपण त्याचे गोळे करून घेतो आहे। साधारण 1 कपामध्ये 1 कप मैद्यामध्ये आपल्या 5 पोळ्या होतात। आता ह्याचे गोळे करून घेतलेले आपण आणि एक गोळा आपण मैद्यामध्ये घोळून त्याची पोळी लाटून घेतोय। छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्या पोळीमध्ये आपल्याला जे सारण आहे त्याचे गोळे करून घेतलेले आपण आणि ते गोळे टाकून घ्यायचे। जितकं मावेल तेवढंच टाकायचं, खूप जास्त टाकलं तर पोळी फुटू शकते। त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि हाताने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि मग आपल्याला हवी तितकी पातळ आपण ती लाटून घेतो आहे। बघू शकता किती छान पसरलेलं आहे सगळीकडे सारण दिसतंय आपलं व्यवस्थित त्याच्यात, म्हणजे सारण सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलेलं आहे। आपण त्याला पातळ अशी लाटून घेतोय पोळी, म्हणजे ती एकदम कुरकुरीत होईल बाहेरनं आणि आतनं तिळगुळ छान पसरेल। आपली आता पोळी लाटून झालेली आहे। आपण आता एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि तुपावर आपण ही पोळी टाकून घेतो आहे। एका बाजूनी छान झाली की मग पलटवून दुसऱ्या बाजूनी हे करून शेकून घ्यायची व्यवस्थित आणि नंतरच तूप लावायचं। आता खाली तूप लागलेलं आहे। आता आपण याची साईड चेंज करून घेतो आहे। आधी होऊ द्यायचं थोडा वेळ आणि मग साईड चेंज करायची। बघू शकता किती छान रंग आलेला आहे। याच रंगावर दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आणि मग भाजल्यानंतर मग तूप लावायचं। आता आपली पोळी झालेली आहे। अशाच प्रकारे बाकी सगळ्या पोळ्या करून घेतोय आपण। तिळगुळाच्या पोळीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम कुरकुरीत अशी ही पोळी झालेली आहे आणि ही पोळी बरेच दिवस टिकते सुद्धा आणि ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आणि सोबतच टेस्टी आणि झटपट होणारे बिना पाकातले तिळगुळाचे लाडू आणि बर्फी आपण बनवलेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।